आज मी तुम्हाला एक सुंदर अशी पार्टीवेअर बॅग बनवायला शिकवणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता पार्टीवेअर बॅग बनवण्यासाठी मी हा एक म्हणजे माझ्याकडे एक साडी होती, त्याच्यात एक पीस म्हणजे पदरचा पीस घेतलेला आहे. त्याचं माप सांगते मी तुम्हाला. आता हे आहे 26 इंच बाय 15 इंच. त्याच्या आतमध्ये कॅनव्हास घालून खालच्या बाजूला मी अस्तर लावून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आणि हे चारी बाजूनी शिवून घेतलेलं आहे. खूप सोपी आणि सुंदर अशी ही पर्स बनते बरं का, आणि खूप कमी वेळात बनते. आता कुठल्या पण एका वरच्या बाजूनी आपण इकडे 2.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत. तिथे आपल्याला चेन लावणार आहोत कट करून, म्हणजे आपला एक बाहेरचा कप्पा तयार होईल. ठीक आहे. सरळ बरोबर कट करून घेणार आहे. लाईन मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला ना एकदम सरळ अशी लाईन भेटते, म्हणजे वाकडं तिकडं होत नाही. ठीक आहे. आणि इथे आता मी अशी ही चेन लावून घेणार आहे. चेन लावून झालं की पाठीमागच्या बाजूला परत 10 बाय 15चं मी अस्तर घेतलं आहे. मी ते असं चारी बाजूने शिवून घेणार आहे. आता ह्याचं माप सांगते मी. असं 15 इंच आहे आणि असं 10 इंच आहे. 10 बाय 15चं अस्तर घेऊन ते चारी बाजूने शिवून घेणार आहे. हे आणि मागच्या बाजूला मी परत एकदा अस्तर पण लावून घेतलेला आहे, म्हणजे आपला हा कप्पा तयार झाला आहे. तर आपण बंद लावून घेऊया. असे 2 बंद मी तयार केले. 19 बाय 1 इंचाचे हे 2 बंद आहेत बरं का. आता कसे घ्यायचे, इकडनं आपण घेणार आहोत 4.5 इंच आणि इथून 4.5 इंचाचं मार्किंग करून घेणार आहे. ठीक आहे. आणि मग इथल्या बाजूला असं आपण हे दोन्ही बंद लावून घ्यायचे बघा. असंच बंद ह्या बाजूला पण लावून घ्यायचे आहे दुसऱ्या बाजूला. आता दुसऱ्या बाजूला म्हणजे पूर्ण समोरासमोर येण्यासाठी काय करायचं बघा, हे जो 2 बाजूने असे समोरासमोर घ्यायच्या बरोबर असे सरळ. बरोबर ह्याच्या समोरच हे मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे हे जे 2 बंद आहेत ते आपले समोरासमोर येतील. ठीक आहे. चला तर मग आपण आता बंद लावून घेऊया. आता आपण याला चेन लावून घेऊया बरं का. आता अशी चेन घेतली मी. आता ही चेन आहे ना अशी उघडून घ्यायची आणि ती अशी ठेवून घ्यायची, उलट बाजू ठेवायची चेनची, आणि त्याच्यावरती एक अशी अस्तरची पट्टी ठेवायची. ठीक आहे. असं हे एवढं पूर्ण असं शिवून घ्यायचं. आणि हे शिवून झालं ना की मग ह्या सरळ बाजूनी वरनं शिलाई मारायची आणि हे अस्तरची खालनं पायपिंग करून घ्यायची, म्हणजे हे जे धागे आहेत ना आपले ते आतल्या बाजूनी दिसणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूला आपण चेन लावून घेणार आहोत. बघू शकता. आणि आता आतल्या बाजूने अशी पायपिंग पण माझी करून झाली आहे बघा. ह्याच्यामुळे काय होतं, हे धागे ना असे दिसत नाही. ठीक आहे. आता आपण ह्याच्यामध्ये रनर घालून घेऊया. आता रनर घालून झालेलं आहे माझं. आता काय करतं, हा जो मध्यभाग आहे ना, म्हणजे ह्याचा बरोबर ह्याचे आपण असं थोडं मध्यभागी असं थोडेसे कोण कापून घ्यायचे आहेत. आणि इकडं पण दोन्ही बाजूचे कोणे आपण असे थोडे थोडे कापून घ्यायचे आहेत. आता हे 2 पीस मी बनवले बघा. हे आहेत 10 इंच बाय 7 इंच. 10 बाय 7 इंचाचे हे मी 2 पीस तुकडे बनवले आहे. आणि त्याच्या आतमध्ये पण मी कॅनव्हास लावून बाहेरच्या बाजूने अस्तर लावून चारी बाजूने शिवून घेतलं आहे. आता हे काय करायचं आहे बघा. आता ह्याचं असं हे बरोबर मधोमध दुमडायचे. ठीक आहे. बरोबर मधोमध अशी ह्याची घडी घालायची. घडी घालून झाली
पट्टीने ह्या कोणापासून आपण इथपर्यंत असं हे कट करून घ्यायचे. हे इकडनं असं कट करून घ्यायचं आहे. असाच हा दुसरा भाग पण कापून घ्यायचा आहे. बघा आता अशा पद्धतीने हे माझे त्रिकोण तयार झाले बरं का. आता हे काय करायचं, ह्याचा परत आपण मध्य घ्यायचा आणि इकडे पण असं थोडंसं कोणा कापून घ्यायचा आहे. असं छोटंसं कापून घ्यायचं आहे कट करून. इकडे पण छोटंसं म्हणजे मार्किंगसाठी आपण हे कापतो आहे, मागं पुढं व्हायला नको म्हणून. आता हे काय करणार, इथं आपण हे कापून घेतलं ना, इथे हे असं शिवून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे का, हे असं इथे हे शिवून घ्यायचं ना. असंच दुसऱ्या बाजूला पण हे आपण शिवून घेणार आहोत. आहे आता काय करायचं, हा जो त्रिकोण इथे आहे ना, आता ही बाजू आपण आता इथून अशी शिवायची इथपर्यंत आणि ही बाजू इथं अशी शिवून घ्यायची आणि ह्या बाजूला सगळीकडे पण पायपिंग करून घेणार आहोत. ठीक आहे. आता ही इकडे एक बाजू ही आहे अशी शिवून घ्यायची आणि त्याचप्रमाणे ही बाजू पण आपण शिवून घेणार आहोत आणि उरलेली चेन आपण कट करून घ्यायची. ठीक आहे. चला तर मग ह्या दोन्ही बाजू आपण शिवून घेऊया आणि पायपिंग करायला विसरू नका बरं का, पायपिंग पण करून घ्या. हे दोन्ही त्रिकोण शिवून झालेले आहेत. मी पायपिंग पण करून घेतलेली आहे दोन्ही बाजूंमध्ये बघा. चला तर मग आपण आपली बॅग सरळ करूया. खूप सुंदर अशी ही बॅग दिसते. तुम्ही लग्नात वगैरे कुठेही तुम्ही ते हिला वापरू शकता. बाहेर वगैरे कुठे जायचं असेल तर ही छानपैकी तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता बेस वगैरे पण आपला खूप छान असा मोठा झालेला आहे. हा एक आपला बाहेरचा कप्पा आहे. सुंदर असा हा बाहेरचा कप्पा आहे. आतला कप्पा पण आतल्या कप्प्याची पण साईज बऱ्यापैकी मोठी झालेली आहे. तुम्ही लग्नात वगैरे जर साडी वगैरे चेंज वगैरे करायची, एखादी साडी वगैरे मेकअपचं सामान वगैरे घेऊन जाऊ शकता. कशी वाटली बॅग मग, आवडली ना? चला तर मग बॅग आवडल्यास चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.